माझ्याकडे जनशक्ती आहे आणि यांच्याकडे गुंड शक्ती आहे। मी त्याला किंवा तुम्ही त्याला एकच प्रश्न विचारा, 2019ला आम्ही तुझ्याकडे होतो त्यावेळेस तुटलेल्या तांदळासारखे होतो खरे, इकडं आलो की गुंड झालो। तुझ्याकडे असलं की पवित्र हळदी कुंकू बुक्का बिक्का गुलाल सगळं लावा मला। तो विषय सोडा गुंडाचा बिंडाचा, त्याची बरीच फाटली मी या भाषेत बोलतो, त्यामुळे दुसरं बोलायला काही नाही त्याच्याकडे। मला बोलायचं नव्हतं त्याच्यावर, त्याच्यावर बोलून मोठं करायचं नाही त्याला। पण एक दोन गोष्टी सांगतो। आता आबांच्या गाडीच्या मागच माझी गाडी होती, येताना फोन आला, कुणालाही वाटलं तर माझा कॉल रेकॉर्ड ऐका। कॉल काय झालंय माहितीये का, मागच्या वेळेस मार्केटला आपण फिरत होतो, मार्केटला आपला विजय झाला। विजय झाल्यानंतर काही त्यांचे बोरल्याचे संचालक होते, त्यांनी कारखान्यावर संचालक म्हणून घेतले, त्यांना कार्यकर्त्यांना संचालक म्हणून घेतले ना, गणेश चव्हाण। त्याला विचारा बरं, या वर्षी साखर आली का तुझ्या घरी संचालक दे? अहो त्याच्या भावाचा ऊस कुणी पावत्या काढा कुठूनही काढा, त्याच्या सख्या भावाचा ऊस दुसऱ्याच्या कारखान्याला गेलेला आहे। हा, आणि हा कारखाना घेतलाय ना फक्त शेतकऱ्यांची अडवणूक करण्यासाठी घेतलेला आहे। आज नायगावचा तुम्हाला आजच सांगतो, नायगावच्या कार्यकर्ते 15 तुमच्या गावातली काढली, चोबेवाडीची अशी सगळी 50 झालेली आहेत। आता सांगतो तुम्हाला 2-3 दिवसात अजून एक प्रवेश दिसल त्यांच्याकडं दिसणार आहे, त्याचे ट्रॅक्टर अडून धरलेत। त्याचा नंतर आमची तिथं करार कर, त्याच्याकडे टोळी नाही बिचाऱ्याकडं। नाहक 25 वर्ष नाही 50 वर्ष झालं जो भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय त्याला तिकडे प्रवेश करायला लावलेला आहे त्याने। तुम्हाला येईन 2 दिवसात बातमी, म्हणजे अडवायची सगळी त्याची काम आहेत। आणि 90% तुम्ही नीट बघा, तुमच्या नान्नज मध्ये बघा किंवा जामखेड मध्ये बघा, 90% दारूची दुकानं ही तुतारीवाल्यांची आहेत। नीट बघा, बीजेपी वाल्यांची नाही, जुळतच नाही, त्यांना धंदाच जुळत नाही तो। टाकाटाकी डुप्लिकेट काय असेल ते पूर्वीचं करतोय ना, करू द्या, त्याच्या नादी लागू नका, त्याच्यावर बोलून मोठं हो त्याला करू नका। एक कुत्रा असतो, कुत्र बांधून ठेवलं की नुसतं भुकतं बघा, त्या टाईप मधला तो भुकतोय, गुंड 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 गुंड। अरे तुझ्याकडचे पण काढतो, शेवटच्या सभांमध्ये ना तुझ्याकडे कसले गुंड आहेत ते सगळे दाखवतो मी, तुझ्या स्थानिक गुंड एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज।